हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता ना चैत्राची नवरात्री सुरू होती आणि चैत्र नवरात्रीच्या निमित्तानेच हा जो मंगल कलश आहे तर तो मी इथे देव्हाऱ्याच्या बाहेर ठेवलेला होता. म्हणजे प्रत्येक वेळेला ना मंगल कलश असतो माझ्या देव्हाऱ्यामध्ये, पण तो ना आतमधल्या बाजूला ठेवलेला असतो. जिथे ही दुर्गादेवीची फोटो तुम्हाला दिसत असेल तर तिथे मंगल कलश ठेवलेला असतो. आणि या वेळेला चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने मंगल कलशाची जी मांडणी आहे तर ती मी इथे या देव्हाऱ्याच्या म्हणजे बाहेरच्या बाजूला केली होती. कारण त्याच्याच बाजूला मला ना एक दिवासुद्धा लावायचा होता. म्हणजे अखंड ज्योत या नावाने नाही, पण मंगल कलशाच्या बाजूला एक दिवा असावा अशी माझी इच्छा होती. तर त्याचमुळे हा जो मंगल कलश आहे तर तो मी बाहेरच्या बाजूला ठेवला होता आणि दिवा काही अखंड नव्हता. कारण बघा, अखंड दिव्याची जेव्हा आपण आपल्या घरी स्थापना करतो, अखंड ज्योतची जेव्हा आपण आपल्या घरी अखंड ज्योत प्रज्वलित करतो, तर त्यावेळेला त्याची सेवासुद्धा तितक्याच व्यवस्थित पद्धतीने व्हायला हवी असते. अखंड ज्योत लावली असताना बघा ती विजायला नको किंवा तिची निगा राखायला म्हणजे प्रत्येक वेळेला आपण तत्पर असायला पाहिजे असे त्याचे नियम असतात. आणि आता सध्या बघा म्हणजे कुठे ना कुठे सतत जाणं येणं चालू आहे आणि माझ्याच्याने अखंड ज्योतची सेवा काही होणार नाही. तर त्यामुळे मी अखंड ज्योत प्रज्वलित केलेली नव्हती. पण मंगल कलशाच्या बाजूला हा एक दिवा मी लावलेला होता आणि मधामध्ये एक दोन वेळा तो विझलासुद्धा. तर त्यामुळे मी काही संकल्प केलेला नव्हता की अखंड ज्योत मी ठेवणार म्हणून. शारदीय नवरात्रीमध्ये अखंड ज्योत असते माझ्याकडे आणि त्यावेळेला मग बघा बाहेर जाणं येणं सगळ्या या गोष्टीवर आपले प्रतिबंध लागतात आणि प्रॉपर आपल्याला त्या गोष्टीची सेवा जी आहे तर ती करावी लागते. तर माझ्याच्याने जमणार नाही म्हणून मी काही अखंड ज्योत प्रज्वलित केलेली नव्हती. तर तो जो कलश होता तर त्यातलं पाणी बघा नवमीच्या दिवशी ना सगळं झाडांना घातलं. त्यातलं जे काही सामान होतं तर ते सगळं निर्माल्यामध्ये घातलं आणि तोच जो कलश आहे जो तांब्या आहे तर त्यामध्येच पुन्हा आपला नेहमीचा जो मंगल कलश आहे तर तो मी म्हणजे तयार करून घेतला आणि जिथे नेहमी मंगल कलश ठेवलेला असतो तर देव्हाऱ्यामध्ये त्या जागी त्याची मांडणी करून घेतली. त्यानंतर ना आज ना मला बाहेरसुद्धा जायचं होतं. म्हणजे किट्टूच्या शाळेमध्ये ना आज रिझल्टसुद्धा आहे, पॅरेंट्स मीटिंगसुद्धा आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मला बाहेर जायचं होतं. आणि आता सध्या बघा उन्हाळा ना इतका तापत चालला आहे, ऊन खूप असं तीव्र होत चाललं आहे. तर बाहेर जाताना बघा आपल्याला ना स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते. तर बाहेर जाताना थोडंसं सनस्क्रीन म्हणा किंवा बाहेर जायच्या आधी एक ग्लास पाणी पिऊन निघायचं आणि सोबतच सनस्क्रीन लावायची. बघा जरी आपण चेहऱ्याला ना स्कार्फ बांधून कवर करत असलो तरीही सुद्धा सनस्क्रीन लावणे मस्ट आहे. कारण सूर्यामुळे ना खूप आपला चेहरा जो आहे तो डॅमेज होतो. त्यानंतर पाण्याचा जो इंटेक आहे तर तो व्यवस्थित ठेवायचा. पाण्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये जर पाण्याची कमी झाली तर बघा खूप सारे ना असे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. सोबतच मुलांना जेव्हा आपण बाहेर घेऊन जातो तर त्यांनासुद्धा त्यांच्या डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ असं काहीतरी त्यांना बांधून द्यायचं आणि त्यानंतरच मग ना बाहेर निघायचं. कारण उन्हामुळे ना खूप असे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. तर येऊन पोचलो इथे किट्टूच्या शाळेमध्ये. तिथून ना रिझल्ट वगैरे घेतला आणि सोबतच शाळेच्या बाहेरच बघा आजकाल काय होतं की ज्या शाळा आहेत तर त्यांच्या बाहेरच बुक स्टॉल लागलेले असतात. तर त्यामुळे बुक्स वगैरेसुद्धा मी तिथूनच घेऊन घेतले. तशी बघा 1 एप्रिलला तिची शाळा चालू होणार आहे. पण तरीही सुद्धा पुन्हा आणखी मधात मला तिच्या शाळेच्या जवळपासच ना म्हणजे हे जे बुक शॉप आहे तर ते आहे. पुन्हा म्हटलं आणखी मधातच मला जावं लागणार. तर त्यामुळे म्हटलं आता इथे बाहेर आलेलीच आहे. तर हे जे काम आहे म्हणजे बुक्स वगैरे घेण्याचं, नोटबुक्स घेण्याचं, तर ते कामसुद्धा मी आटोपून घेते. म्हणजे तेवढीच नंतरची ना माझी जी मेहनत आहे तर ती वाचून जाणार. आणि जेव्हा आपण घरी बघा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या एकटीच्या मागे असतात ना तर त्यावेळेला आपलं काम कशा प्रकारे कमी होईल तर याच गोष्टीचा ना नेहमी माझा प्रयत्न असतो. रिझल्ट चांगला आला त्यामुळे किट्टूला ना आईस्क्रीम आणि काहीतरी स्वीट वगैरे घ्यायची होती. तर तीच मी तिला घेऊन दिली आणि रिझल्ट फक्त हा एक निमित्त मात्र असतो. बाहेर गेल्याच्या नंतर ना या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आईस्क्रीम किंवा काहीतरी असं थंड पेय नेहमीच तिला हवं असतं. तर तीच मी तिला आईस्क्रीम घेऊन दिली आणि बघा आमच्यामध्ये ना इतकासुद्धा पेशन्स नाही की आल्याच्या नंतर युनिफॉर्म वगैरे चेंज करून घ्यायचा आणि त्यानंतर मग काहीतरी खायचं.
पण नाही, आल्या आल्या तिने आधी ना आईस्क्रीम खायला घेतली. सगळ्यात आधी ज्या बुक्स आहेत तर त्या तिला बघायच्या होत्या. पण मी म्हटलं थांब थोडी वेळ, कारण आत्ताच उन्हातून आलेली आहे आणि उन्हामध्ये बघा म्हणजे नाहीही म्हटलं तरी ना तापमान इतकं गरम आहे आणि खूप अशा म्हणजे गरम गरम जी हवा आहे ना तर ती चालत असते. तर त्यामुळे मीच तिला थांबवलं होतं. तर आधी तिने आईस्क्रीमवर ताव मारला आणि त्यानंतर मग सगळ्या ज्या बुक्स आहेत तर त्या तिच्या आलटून पलटून बघणं चालू होतं. तर बघा, मुलांना ना वर्षभर अभ्यास करायसाठी आपण म्हटलं तर ते त्यांच्यानी होणार नाही, पण रिझल्टच्या दिवसाची म्हणजे या दिवसाची ना इतकी त्यांना उत्सुकता असते की केव्हा केव्हा रिझल्ट येतो आणि केव्हा केव्हा आम्हाला रिझल्ट बघायला मिळतो. तर या दिवसाची खरंच मुलांना ना खूप उत्सुकता असते. तर आल्या आल्या बघा आमचे पुन्हा आणखी जे नोटबुक्स आहेत ना तर त्याच्यावर म्हणजे कलाकारी चालू झाली आहे. एखाद चित्र जर आम्हाला आवडलं की लगेच आम्हाला ते ना नोटबुकवर किंवा एखाद जो कोरा पेज असतो तर त्यावर उतरवायचं असतं. तर तिची ती कलाकारी चालू होती. मी थोडा वेळ दुपारी ना आराम केला, कारण उन्हामुळे ना खूप असं थकल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे थोडासा आराम केला आणि फ्रीजमध्ये ना हा जो मलाईचा गंज आहे तर तो सुद्धा ना खूप असा भरलेला होता. तर मलाईसुद्धा काढायची होती, कारण ही म्हणजे ही जी गोष्ट आहे किंवा हे जे तूप आहे तर ते आपण खाण्यासाठी वापरतो. तर त्यामुळे खूप खूप दिवसाची मलाई जर आपण तिथे जमा होऊ दिली फ्रीजमध्ये तर त्यालासुद्धा बघा स्मेल लागतो आणि ती गोष्ट आपल्यासाठी सुद्धा चांगली नसते. तर म्हणून मग 8-15 दिवसातून ना हे जे मलाईचं भांडं आहे तर ते मी खाली करून घेते. उन्हाळ्यामध्ये बघा मलाई ना सहजासहजी निघत नाही, तर त्यामध्ये ना थोडंसं थंड पाणी टाकायचं. म्हणजे मिक्सरमध्ये जेव्हा आपण चालवतो ना तर त्यावेळेला त्यामध्ये ना थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग जी मलाई आहे तर ती घुसळायला घ्यायची आणि प्रत्येक पॉटचं पाणी बदलून घ्यायचं. कारण बघा उन्हाळ्यामध्ये मलाई घुसळताना ना खूप त्रास होतो आणि लवकर म्हणजे जी लोणी आहे तर ती येत नाही. तर अशा वेळेला प्रत्येक पॉटचं पाणी फेकून द्यायचं किंवा जर तुम्ही त्याचा दुसऱ्या कोण्या गोष्टीसाठी वापर करत असाल तर ते करायचं आणि त्यामध्ये ना थंड पाणी घालूनच जी मलाई आहे तर ती घुसळायला घ्यायची. तर अशाने बघा जी मलाई आहे ना, जी लोणी आहे ती ना पटकन निघते, म्हणजे खूप असा त्रास होत नाही. नाहीतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना मलाई काढण्यासाठी किंवा मलाई घुसळण्यासाठी ना खूप त्रास होतो, म्हणजे इझिली ती जी मलाई आहे तर ती येत नाही. तर हा एक उपाय करून बघा. तर उन्हाळ्यामध्ये मलाई जी आहे, जी लोणी आहे तर ती पटकन घुसळल्या जाते. त्यानंतर दुपार म्हणजे सायंकाळचा ना थोडासा वेळ फ्री होता माझ्याकडे आणि जेव्हा कधी असा थोडासा फ्री वेळ असतो माझ्याकडे तर काही अशा नोटबुक्स वगैरे असतात तर त्या म्हणजे वाचायला मला आवडतात. मागे नागपूरमध्येच ना बुक फेस्टिवल लागलेलं, तर तिथूनच मी माझ्यासाठी ना काही अशा बुक्स घेऊन आलेली होती आणि आधीच्या पण काही ठेवलेल्या होत्या. तर अदलून बदलून म्हणजे वाचून झाल्या की पुन्हा त्याच बुक्स मी रिपीट करत असते. तर त्याच थोड्याशा वाचून घेतल्या आणि त्यानंतर मग सायंकाळची जी दिवावात आहे तर ती दिवावात करायला घेतली आणि सायंकाळचं थोडंफार वाचनसुद्धा असतं माझं. सध्या आता चैत्र नवरात्री चालू होती त्यामुळे सायंकाळच्या वेळेला सप्तशतीचेच पाठ व्हायचे. तर माझं रोजचं जे वाचन आहे म्हणजे गणपती अथर्व शीर्षा आहे, शिवमहापुराण आहे, म्हणजे रामरक्षा स्तोत्र वगैरे आहे तर ते वाचते मी. तर ते ना म्हणजे झालंच नव्हतं, तर म्हटलं चला आजपासून ना ते कंटिन्यू करूयात. जोपर्यंत माझी दिवावात वगैरे चालू होती तोपर्यंत जे तूप आहे तर ते सुद्धा छान असं बनलेलं आणि त्यानंतर मग केली आहे स्वयंपाकाला सुरुवात. आज स्वयंपाक काही असा फारसा लागणार नव्हता, म्हणजे सकाळी मी आलूची भाजी बनवलेली होती आणि सोबतच कढीसुद्धा बनवलेली होती, भात पोळ्या म्हणजे असा सगळा स्वयंपाक होता. तर त्यापैकी कढी आणि आलूची भाजी बऱ्यापैकी वाचलेली होती. तर फक्त इथे मी ना थोडासा मसाले भात बनवायला घेतला. आमच्या इथे मुलांना ना मसाले भात खूप आवडतो, म्हणजे अर्ध्या रात्री जरी त्यांना कोणी उठून विचारलं की काय बनवू स्वयंपाकामध्ये तर त्यांच्या तोंडावर एकच नाव असतं, तो म्हणजे मसाले भात. आता फ्रीजमधलं ना सगळं साहित्य संपलेलं होतं तर मी फक्त आलू टाकून मसाले भात जो आहे तर तो बनवला आणि तो सुद्धा ना म्हणजे छान लागतो. खूप म्हणजे साहित्य नसलं तरीसुद्धा इतकं साहित्य जरी आपण टाकलं तरी मसाले भात छान वाटतो. तर तूपसुद्धा गाळून घेते, कारण पुन्हा आणखी मग ते गोठतं आणि त्याला गॅसवर पुन्हा गरम करावं लागतं. तर हे जे आहे तर ते मागच्या महिन्याचं तूप आहे. एका डब्यामध्ये तूप काही आलेलं नाही तर दुसऱ्या डब्यामध्ये ठेवलं. तर बघा मलाई घुसळल्याच्या नंतर ना जी मलाई आहे तर ती ना छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ना तर जे तूप आहे तर ते खूप छान अगदी स्वच्छ असं तूप निघतं आणि छान असं रवेलदार तूप निघतं आणि त्यामध्ये अजिबात स्मेल वगैरे येत नाही. बघू शकत असाल तुपाचा जो रंग आहे तर तो खूप छान आहे.
तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय.